मल्लखांब असेल, कुस्ती असेल आणि याचबरोबर क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, तर एक प्रशिक्षक जे असं वाक्य बोलू शकतो आणि मोबींनी तेच या ठिकाणी सांगितलं की फॅसिलिटी सगळ्या स्पोर्ट्ससाठी वाढू दे, म्हणजे कल्याण डोंबिवलीची मुलं आमची चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतील. ते हे सगळं प्रणवनी घडवून दाखवलं आणि प्रणवच्या या प्रणवच्या या परफॉर्मन्समुळे सगळं जग त्या गोष्टीकडे प्रणवनी लक्ष वेधलं. आघाडीला रियाज आणि संजय सज्ज होते, गोलंदाज पवन आणि नाणेफेकीचं कौल आर्यन लवेनने जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले. आदित्य लवेन या संघाला आमंत्रित केलं आहे. आज रविवार आहे, आदित्याचा दिवस आहे, सूर्याचा दिवस आहे आणि सामना सुरू होते. दोन्ही संघाला या ठिकाणी रमेश रतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे लोकनेते, त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. ओव्हर द विकेट प्ले कॉल केलाय, फुल टॉस आहे, लॉफ केला ऑन साईडला. 1:20 झालेत आणि हा चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑनला कव्हर करेपर्यंत सिंगल कंप्लीट करतात ते मैदानावर रियाज. मला आठवते 4 तारखेला मी अनंताला संध्याकाळी फोन केला होता आणि त्या अनंताला सांगितलं, अनंत अशी एक शाळाची MCAची स्पर्धा चालू आहे, एक मुलगा त्या ठिकाणी खेळतोय, मला असं वाटतं एक मोठा विक्रम उद्या होऊ शकतो, लक्ष असू दे आणि तो विक्रम दुपारपर्यंत व्हायला पाहिजे. आणि दुपारपर्यंत ते सिद्ध झालं. सगळंच इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळेच गर्दी करून तिथपर्यंत पोहोचले आणि एक नवीन विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळाला प्रणवच्या माध्यमातून. चेंडू लॉफ केलाय ऑन साईडला, मिड विकेटला आणि नो बॉल सुद्धा कॉल केलेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी बघायचे कव्हर करेपर्यंत 2 धावा प्लस 1 असे 3 धावा या ठिकाणी मिळतील असं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो विक्रम झाला आणि लगेच अनंताचा रिप्लाय पण मला आलं आणि मला त्यांनी सांगितलं की फ्री हिट आहे, पॉपिंग रेषा पुढे गेले त्यामुळे फ्री हिट या ठिकाणी दाखवत आहेत पंच. अनंतांनी रिप्लाय केलं की 26 तारखेला 1,09,000 रुपये देऊन या ठिकाणी प्रशांत दनावडे याचा आम्ही सत्कार करू. हा फार मोठा सन्मान आहे प्रणवसाठी. पुन्हा एकदा लॉफ केलाय, यावेळेला मात्र चेंडू बघायचा जेलच्या रूपाने येतोय आणि फलंदाज एलिव्हेट करू शकले नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पॉवर प्लेचा योग्य उपयोग करायला पाहिजे. मात्र फ्री हिट आहे, मात्र फ्री हिटमध्ये हे सगळे चान्सेस घ्यावे लागतात आणि संजय सरकतोय 3 वर, रियाज आहे 1 वर. संघाच्या धावसंख्येला बिनबाद 5 या धावसंख्येने नेले. पवन कॉमेंट्री बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू थोडासा वरती आला होता, बॅकफुटला थांबले, चेंडूला येऊन दिला, मिसफील्ड होतोय, चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्रीच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे आणि 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि या चौकारामुळे संघाची धावसंख्या सरकते ती आता 9 या धावसंख्या. मोबींसाठी माहिती अमोल मुजुमदारनी सुद्धा प्रणवची खूप कौतुक केले या ठिकाणी. अमोलनी सांगितलं की त्या काळामध्ये, कारण ज्या वेळेला 664 धावांची पार्टनरशिप विनोद कांबळे आणि सचिन बरोबर झाली त्यावेळेला त्या शाळेच्या संघामध्ये अमोल मुजुमदार होते, पॅड घालून बसले होते. मात्र असा 1009 धावा बघायला मिळणं एक खरंच भाग्याची गोष्ट आहे असा अमोलनी या ठिकाणी उल्लेख केला होता. खूप बाहेर टाकतात, वाईडचा इशारा असेल आणि पंच वळत आहेत, पंचांचा इशारा येतो वाईड म्हणून. तर सिंगलनी धावसंख्या 3 षटकानंतर आम्ही जे मान्यवर आलेत या ठिकाणी मोबींची सुद्धा बसलेत, संजय पोती साहेब आमदार सुद्धा, या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही 3 षटकानंतर या ठिकाणी आम्ही घेऊ. धावसंख्या 10. चेंडू आताच्या मागून टाकला होता, टर्नही होतोय, पडल्यानंतर बाहेर निघतोय. कल्याण डोंबिवली आतापर्यंत जर निलेश कुलकर्णी या मातीच्या माध्यमातून आपण तिरंगाला रिप्रेझेंट करताना पाहिलं, नंतर अजिंक्य राणे आणि आता नो डाऊट वादच नाही प्रणव प्रशांत सुद्धा रिप्रेझेंट करेल अंडर 19ला फ्लॅगसाठी. आत येतोय चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत या ठिकाणी आणि
प्रेम राज कपूर मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट जे सुभाष नगरच्या मैदानावर खेळण्यात आलं. बाबा रॉड्रिक्स यांच्या माध्यमातून भरपूर वर्ष आणि ही स्पर्धा तुम्ही टेनिस क्रिकेटमधली एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा म्हणून काही वर्ष तुम्ही पाहिलात. त्याच्यानंतर सुनील कोळीची 1.5 लाखाची अत्यंत मोठी आशिया खंडातील स्पर्धा लिबर्टी गार्डनला मलाडलाही खेळण्यात आलं. मात्र त्या सगळ्या स्पर्धा आता मागे जात आहेत आणि आपण बघतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016ची चर्चा, सुप्रीमोची चर्चा, भिवंडीच्या त्या स्टेडियमच्या स्पर्धेची चर्चा, शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन दाखवत आहेत बॅकवर्ड पॉईंटला आणि पूर्ण चौफेर मैदानावर फटकेबाजी करू शकतात. या फटकेमधून या ठिकाणी सिद्ध करत असताना फलंदाज मैदानावर आपण बघतोय तो संजयच्या रूपाने. हरिश्चंद्र पैलवान आमचे कुस्तीपटू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कुस्तीला सुद्धा कॉर्पोरेट प्राप्त झालं आहे. खो खोला कॉर्पोरेट, कबड्डीला कॉर्पोरेट, 2 स्पर्धा कॉर्पोरेटच्या होतात कबड्डीच्या वर्षाला. आत आला होता, चेंडू लॉफ केला आहे मेडॉनच्या डोक्यावरून, ब्युटिफुल स्ट्रोक. त्यांना माहिती होतं एक्झॅक्टली फिल्डर कुठे आहेत आणि डोक्यावरून तो चेंडू काढतायत आणि या चेंडूनी या फटक्याने आपण बघतोय 4 धावा प्रीतमच्या या ठिकाणी बघायला मिळतात. त्यांचा दर्जा लगेच लक्षात येतोय. आपण एक आकाश तरेकर, मला काका सांगत होते, आकाशचं बॅटिंग आपण पाहिलं होतं ज्यावेळेला ठाणे आणि रायगड जिल्हा या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिला. एका बाजूला जयेश पटेल आणि एका बाजूला आकाश तरेकर. अप्रतिम क्रिकेटमधले जे तंत्र आहे ते त्यांनी दाखवलं या ठिकाणी. दर्जेदार फलंदाजी. तसंच ग्रामीण संघाच्या माध्यमातून सुद्धा 18 तारखेपासून दर्जेदार फलंदाजी काही फलंदाजांनी दाखवलंय. आत आणला होता चेंडू या ठिकाणी खेचून ऑन साईडला पाठवत आहेत शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फार वेगाने, रवी म्हणजे सूर्य त्या ठिकाणी फार वेगाने येत आहेत. कव्हर करेपर्यंत धाव पूर्ण होते आणि धावसंख्येला पुढे आकार देत आहेत 17 या धावसंख्येत. तर पॉवर प्लेचे हे 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. पहिल्या षटकात 10 धावा आल्या पवन याच्या मार्फत. त्याच्यानंतर शिब्बन ओळखली जातात इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठीच. याच पद्धतीने ते लेदर असो या सॉफ्ट बॉल असो याच पद्धतीने गोलंदाजी करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना एक फलंदाज त्यांनी रियाजच्या रूपाने बाद केला आणि त्याच्यानंतर सरासरी आपण बघतोय 10 वरून ती सरासरी 8.5 या ठिकाणी बघायला मिळते. सामना आदित्य 11 विरुद्ध आर्यन 11 असा सामना बघताय. आज इच्छापूर्ती विरुद्ध धारोळमध्ये धारोळने आज मनत जिंकली. दादांनी जो विश्वास, धारोळ कारण दादांचा फार्म हाऊस आहे लक्षात घ्या, आणि या मुलांकडे जे टॅलेंट आहे, मागासवर्गीय प्रसिद्धरित्या आदिवासी परिसर येतो, त्या मुलांना सुद्धा तेवढीच संधी मुख्य प्रवाह त्यांना आणलं पाहिजे. हे दादांनी त्यांना आणलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही खेळा या ठिकाणी. आणि जो विश्वास दादांनी दारोळ संघावर व्यक्त केला होता तो 42 धावा एवढं कमी असताना सुद्धा इच्छापूर्तीसारख्या प्रोफेशनल संघाला त्यांनी पराभूत केले आणि द्वितीय फेरीमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा दारोळ संघाचा अजून वाढणार आहे या बाबतीत शंका नाही. असं यायला पाहिजे कारण जसं मी उल्लेख केला सुप्रीमोचं 2014 साली वाडानी जिंकला होता. वाडा आदिवासी खेळाडू आहेत या परिसर, पालघर जिल्ह्यातले या सगळ्या काल पालघर जिल्ह्यातले भरपूर खेळाडू या ठिकाणी खेळले होते. या खेळाडूंनी दाखवलं वाडा संघाने की आम्ही कलकत्त्याला हरू शकतो, आम्ही चेन्नईला हरू शकतो, आम्ही गुजरातला हरू शकतो, गोव्याला हरू शकतो. हे सिद्ध करतायत, पोटेन्शियल सिद्ध करतायत. फक्त गरज आहे त्यांना प्लॅटफॉर्मची, गरज आहे व्यासपीठाची, जी आपल्याला या ठिकाणी लोकनेते रमेशजी रतन पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला प्राप्त होते. दुबे पडल्यानंतर चेंडू वळतोय, थोडं स्ट्रोक लवकर खेळले होते. प्रीतम आहेत वेगाने धावत येणं आणि हल्ली चेंज ऑफ पेस अस्त्र बघतो आपण किती वापरला जातोय आधुनिक क्रिकेटमध्ये सुद्धा. दुबे लाफ केल्या व पिछे 6 धावा मिळतील. पाहिलं की मागचा चेंडू डॉट गेलाय. प्रीतमला शांत ठेवणं खूप कठीण आहे. प्रीतम अशाच पद्धतीने नैसर्गिक खेळी उभारतात आणि अटॅकिंग बॅटिंग या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. मॅग्निफिसंट लवकर ओळखणं, लेंथ लवकर ओळखून त्या पद्धतीने बॉडी लँग्वेज दाखवणं, चेंडूच्या रेषेतून लाफ करणं. बघा लगेच साईड चेंज केलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आता येत आहे. चेंडू आता वळला होता, बाहेर गेला होता, तरी ऑन साईडला खेचून काढलाय प्रीतम यांनी. वॉट आय साईट आणि मॅग्निफिसंट शॉट. पहिला चौकार लावला तेव्हाच प्रीतमचा क्लास, प्रीतमचा स्टँडर्ड या ठिकाणी लक्षात आलं होतं. आणि 2 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून मैदानावर बघतो एकंदरीत 5 चेंडूच्या धावावर सामोरे गेलेत आणि धावा 17 धावा म्हणजे तुम्ही बघू शकता. एकंदरीत मैदानात 300चं स्ट्रायकिंग रन रेट प्रीतमचा आत्ताच मैदानावर त्यांनी उभारलाय. याच्यावरून लक्षात येते त्या चौकार आणि त्या 2 षटकाराच्या माध्यमातून एक मोठी खेळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य 11 यांचा. आज दिवस त्यांचा रविवारचा. तिसरं पंच आतमध्ये जाणार आहे. सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. महेश पाडल आतमध्ये जाते. इकडे एक नियम आहे लक्षात घ्या आणि नियम पारदर्शकता आहे. नियम आहे स्पिरिट ऑफ क्रिकेटचा. नियम आहे स्टँडर्ड दाखवण्याचा, डिसिप्लिन दाखवण्याचा, डेडिकेशन दाखवण्याचा. कारण जेव्हा जेव्हा ॲक्शनमध्ये कुठेही शंका येते तर तुम्हाला अपीलची करायची गरज नाही आहे. इकडे आमचा ऑब्झर्वर जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईचे बसलेत. त्यांच्या लक्षात येईल की लगेच एका पंचाला आतमध्ये पाठवत आहेत जो 22 यार्डच्या आतमधून व्यवस्थित तो बघू शकेल. आणि जर असेल
असेल मेरिटमध्ये तरच ते देतात त्या पद्धतीने, नसेल तर ते परततात. बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आम्हाला सकारात्मक क्रिकेट दाखवायचं आहे, आम्हाला फेअर क्रिकेट दाखवायचं आहे, आम्हाला पारदर्शक क्रिकेट दाखवायचं आहे, आम्हाला डिसिप्लिन क्रिकेट दाखवायचं आहे. आम्ही तुम्हाला बघतोय, चेक करतोय, व्यवस्थित असेल तर आम्ही परत येऊ. धावसंख्या 29 आणि याच डिसिप्लिनसाठीच ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात सोशल नेटवर्कमध्ये ओळखली जाते. सातत्याने चर्चा फक्त मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये होत नाही. तुम्ही जर कंट्रोल रूममध्ये जाल नाणेकरच्या त्या साईटमध्ये बघायला, तर सातत्याने ही चर्चा सिंगापूर असो, हाँगकाँग असो, मलेशिया असो, जेवढे आपले बाजूचे देश आहेत तिथून सुद्धा सातत्याने चॅट चालू आहे. ही स्पर्धा किती सुंदर आहे, किती टॅलेंट आहेत, किती खेळाडू आहेत, किती चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत आहेत. चेंडू अँगल होते, लेफ्ट आर्म वोट लागतात राईट हँडरसाठी आणि स्वतः प्रीतम स्वतःशीच बोलतात, व्हेरी गुड प्रीतम, लर्निंग प्रोसेस स्वतः दाखवत आहेत. आय मस्ट हॅव प्लेड इन दिस वे, कव्हरला मी खेळू शकलो असतो. कारण तो चेंडू अँगल झाला होता. एक वेगळं स्टान्सची गरज आहे लेफ्ट आर्म ओव्हर आणि राईट आर्म राऊंडसाठी. मोबिन आमच्या मागे प्रशिक्षक बसलेत. हा चेंडू यॉक करायचा प्रयत्न शांत ठेवण्यासाठी, कारण अगोदर 2 षटकार गेलेत आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न खोदून काढले. चेंडू सिंगल पूर्ण करतायत. सिंगल धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय 30 या धावसंख्येवर. तर एक अत्यंत तारा आपण 1989ला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर यांच्या माध्यमातून पाहिला. मोबिन शेखच्या माध्यमातून प्रणव घडतोय. आपण वाट बघतोय प्रणव कधी अंडर-19 खेळेल, कधी भारतीय संघासाठी तो येईल. चेंडू बघायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच लेगला टाकतायत, कारण षटकार 2 गेले होते. अशा वेळेला यॉर्कर लेग मॅक्झिमम टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काल पॅडी शिवलकर सुद्धा हेच म्हणत होते की भारतीय संघातील गोलंदाज यॉर्कर काय टाकत नाहीयेत, यॉर्कर मॅक्झिमम टाकायला पाहिजे. मात्र ते कौतुक करीन दुबे यांचं. उशिरा का होईना 2 ब्रह्मास्त्र या ठिकाणी सोडलेत त्यांनी 5व्या आणि 6व्या चेंडूमध्ये. तर षटक संपतायत 3. धावसंख्या झाली 31. धावांची गती 10.25. मोहन पाटील ट्रॉली बरोबर पाण्याची मैदानावरती. आदित्यची चांगली धावसंख्या आहे, कारण पहिल्या षटकात ही सरासरी 10 होती. नंतर शिब्बांनी चांगली गोलंदाजी करत असताना खाली आणली होती. त्याचं उत्तर मात्र पुढच्या षटकात या ठिकाणी प्रीतम स्वतः सगळी सूत्र हातात घेत असताना देत आहेत. तर विसरू नका, अंडर-19 वर्ल्ड कप तुम्ही यावर्षी बघू शकाल. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशला अंडर-19चा संघ भारताच्या माध्यमातून परफॉर्म करू शकेल. सराव सामन्यामध्ये आपण कॅनडा संघाला काल पराभूत केलंय. खूप चांगली कामगिरी करेल भारत या बाबतीत अपेक्षा आहे, कारण रसिकांना माहिती असेल आपण 2 वेळा अप्रतिम विश्वकप आपण उचललेला आहे. याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विराट कोहली असो, युवराज असो, मोहम्मद कैफ असो किंवा इरफान पठाण असो, हे सगळे अंडर-19 मधून घडलेले खेळाडू पुढे आपल्याला भारताच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसलेले, याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. कारण भाई सामना एन्जॉय करतात. भाईना क्रिकेट प्रचंड आवड आहे. तुम्हाला माहितीसाठी म्हणून आमदार संजय पोत्ती सकाळी 6:30 वाजता एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. हां सादिक, तरी आमच्या महिला तुम्ही बघू शकता सामना एन्जॉय करत असताना. मिताली राज आमच्या भारतीय संघाची संघनायिका आहे आणि पूनम राऊत जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. जुलन गोस्वामी वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर ऑफ इंडिया, जिला ICC वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर सुद्धा पारितोषिक देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावर्षी BCCIने मितालीचा सन्मान केला. मितालीच्या नावावर 215 धावांचा उच्चांक आहे. न्यूझीलंडच्या समोर टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असतात. या ठिकाणी एक बक्षीस खेळाडूंसाठी अनाऊन्स झालेलं आहे. स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील मातोश्री यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद म्हात्रे सदस्य परिवहन समिती यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,555 रुपये, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3,333 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय मंगेशजी म्हात्रे साहेब, घनसोली गाव, त्यांच्या समवेत त्यांचा सर्व मित्रपरिवार आहे. सन्माननीय राम पाटील, सन्माननीय अमित गावंड, सन्माननीय अमित भोईर, सन्माननीय स्वप्नील म्हात्रे, या सर्वांचं मनापासून स्वागत. ओव्हर टू बाळा सर. धन्यवाद. बोल्ड केलंय शिब्बान. हीच त्यांची याच पद्धतीने गोलंदाजी लेदरमध्ये सुद्धा टाकतात. अत्यंत घातक गोलंदाजी असते. त्यांना खेळणं खूप कठीण असतं भरपूर वेळा. तर धावांचा वेग जो वाढत होता, कारण पहिला गडी बाद झाल्यानंतर एका पार्टनरशिपची गरज होती. पहिला गडी 11वर बाद झाला होता आणि 20 धावांची भागीदारी आपल्याला संजय आणि प्रीतम मध्ये या ठिकाणी बघायला मिळते. आणि मैदानावर बाद होते. संजय सोलंकी बाद होऊन परत आहेत मैदानावर आणि नवीन फलंदाज उतरते. येणारा इतिहास क्रिकेटचं कोण लिहिणार? येणारा इतिहास प्रणिल मोरे लिहिणार, यात शंका नाही. विजय पावले, प्रणिल मोरे, सम ऑफ द ग्रेट मिराकल्स, गुणवत्ता असणारे जे खेळाडू आहेत भविष्यामध्ये. जयेश पाटील ज्याला आपण पाहिलं इन ॲक्शन मध्ये,
हे सगळे इतिहास लिहितील या बाबतीत संघाने. एक काळ आपण पाहिला दुसऱ्या खेळाडूंचा आत्ताचा भविष्याचा जो काळ आहे, ही मुलं जे आहेत सुवर्ण अक्षरात टेनिस विश्व लिहितील या बाबतीत. सच अ ब्युटिफुल प्लेयर प्रणिल मोरे. ड्रोन कॅमेरा तुम्ही आकाशात या ठिकाणी बघताय. फार मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं टेनिस विश्वाचं. आणि जसं या ठिकाणी उल्लेख केला आम्ही, दिनेश साळुंके असो, संतोष सक्सेना असो किंवा प्रवीण तांबे असो, आमचा हे सगळे टेनिसचे प्रोडक्ट्स आहेत, इथून घडलेले प्रोडक्ट्स आहेत. इव्हन समीर दिघे भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट खेळलेत, याचाही उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. लाडका सचिन याचाही टेनिस विश्वावर प्रचंड प्रेम आहे, कारण तो एक वाक्य म्हणतो, नवीन पद्धती, नवीन स्ट्रॅटेजी, नवीन जे निर्माण होतात नाविन्य, ते या टेनिस क्रिकेटच्या मातीत ते घडतात. चेंडू आल्यानंतर फार वेगाने आता त्याचं एक उत्तम उदाहरण आम्ही या ठिकाणी देतोय. बघा, एका बाजूनी एका एंडनी थ्रो, दुसऱ्या बाजूला थ्रो देणं, ही जी पद्धत आहे विकेट किपरकडून बॉलरकडे थ्रो देणं किंवा बॉलरकडून विकेट किपरकडे फार वेगाने, या पद्धतीचा जन्म याच मातीत या टेनिस विश्वात झालाय. याचं मी हे वाक्य माझं नाही आहे, हे वाक्य सुरेश सरैया यांचं आहे. धावसंख्या 31 वर थांबली आहे. चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. त्या ठिकाणी रवी आहेत, कव्हर करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज मैदानावर. प्रीतम आणि प्रणिल मध्ये दोन अत्यंत विस्फोटक फलंदाज आहेत. एका बाजूला प्रीतम आणि दुसऱ्या बाजूला प्रणिल. डबल पी हे अत्यंत या ठिकाणी भरपूर फटकेबाजी करू शकतात. ती तशी त्यांची ओळख आहे, तशी त्यांची खेळी आहे नैसर्गिक. बघायचं त्याला शिब्बान आणि त्यांचे उरलेले जे गोलंदाज आहेत कुठल्या पद्धतीने शांत ठेवतायत. मोरे स्ट्राईकवर आहेत. ओ, शॉर्ट ऑफ लेंथ होता, व्यवस्थित रीड करू शकले नाही ते. आईट अपेक्षापेक्षा जास्त वरती आलाय, तो आती येतोय. अशा चेंडूला ऑन साईडला लॉफ करणं भरपूर वेळा मुश्किल असतं, आणि जरी चेंडू लागला तरी तो मिसटाईम होण्याची शक्यता सुद्धा आहे. बघूया आपण ऑफ साईडला, ऑन साईडला त्यांना खेळायचं होतं. ऑन साईडला आपण बघतोय लेग स्लिपच्या मागे फाईन लेग आहे, तसंच बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावण्यात आलाय, मिडविकेट आहे, लॉंग ऑन आहे, असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. शिब्बान पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केले, शॉर्ट मिडविकेटला. रवी येतोय डीप मधून, कव्हर करेपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळणार. स्ट्राईक भरपूर वेळ प्रीतम पासून लांब होता. आतापर्यंत 1 चौकार आणि 2 षटकार आपण प्रीतमच्या माध्यमातून पाहिलंय. 18 या धावसंख्येवर खेळत आहेत. मोरे पोहोचतायत 3 या धावसंख्येवर. संघाच्या धावसंख्येला पुढे नेले ती आपण बघतोय 34 या धावसंख्येवर. 34 फॉर द लॉस ऑफ 2. दोघांमध्ये आतापर्यंत 3च धावांची भागीदारी. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी आपण 20 धावांची पाहिली होती. वात येतोय, बॅकफुटला गेले आणि चेंडू पाठवत आहेत ऑफ साईडला. त्या ठिकाणी बॅकलिप अप्रतिम. हे असे फटके या आधुनिक क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. तर षटक मैदानावर आपण बघतोय. शिब्बानच्या माध्यमातून त्याचा कोटा संपतोय. शिब्बाननी 2 षटक टाकलेत, एकही निर्धाने दावा दिलेत, 11 गडी बाद केले. 2 अत्यंत चांगलं एनालिसिस, इकॉनॉमिकल एनालिसिस या ठिकाणी शिब्बानच्या माध्यमातून बघायला मिळते. पवन 1 षटक, एकही निर्धाने, 10 धावा, एकही गडी बाद नाही. दुबे 1 षटक, 14 धावा. सगळ्यात जास्त जे धावा आहेत ते दुबेच्या षटकात बघायला मिळते. जेव्हा 2 षटकार बसले ते प्रीतमच्या माध्यमातून. एकंदरीत खेळ पूर्ण होतोय 4 षटकांचा. 4 षटकांतर धावसंख्या 35 धावा, 2 गडी बाद. सरासरीवर जर लक्ष घातलं तर सरासरी प्रति षटकाच्या मागे 8.95 रूपाने ठेवले. या मैदानावर बॅटिंग करायची असेल तर 10+ असा रन रेट तुमच्याकडे असायला पाहिजे. मात्र 10+ पेक्षा कमी असेल तर तुमच्याकडे धारोळ मधले जे गोलंदाज आहेत, धारोळ मधले जे फिल्डर आहेत, तसे तुमच्याकडे प्लेयर टीम स्पिरिट दाखवणारे असले तरच तुम्ही सामन्याला कलाटणी देऊ शकता. हे धारोळने या ठिकाणी सिद्ध केलं 42 धावा असताना सुद्धा. चंदूर स्टँड मध्ये प्रचंड गर्दी. सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये सुद्धा गर्दी. अजिंक्य राणे स्टँड मध्ये सुद्धा बघताय. T20 तुम्ही बघू शकाल येणाऱ्या दिवसांमध्ये. 26 जानेवारी, 29 जानेवारी, 31 जानेवारी 3 T20 आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. एन्जॉय करायला विसरू नका. T20 वर्ल्ड कप सुद्धा यावर्षी बघू शकाल तुम्ही, वुमेन्स आणि मेन्स. हो, टॉस केला होता, फुल टॉस होता, ऑन साईडला पाठवलाय. अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज आले मोनू. ज्या ज्यावेळेला चेंडू आकाशात फ्लाय म्हणजे टॉस केला जातील, आकाशात तो येईल फ्लाईट घेऊन, त्यावेळेला धोका असू शकतो फलंदाजाला. थांबून खेळावा लागेल. आणि थांबून खेळत असताना अत्यंत चांगलं संयम म्हणजे टेम्परमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शफल होते फलंदाज. चेंडू ऑन साईडला हेलिकॉप्टर स्टाईल या ठिकाणी ऑन साईडला टर्न करतायत आणि चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. बघतोय ऑन साईडला नाराज होत आहेत, कारण अशा मोरे फटका तो कर बाहेर पाठवायचा होता त्यांना. मात्र तो चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये राहतोय. सिंगलच मिळते. धावसंख्या सरकते ते आता आपण बघतोय 37 धावसंख्येवर. स्ट्राईकवर प्रीतम. ऑन साईडला खेळले. तिसरे पंच आज जातील या चेंडूनंतर. अनंत पाटील आतमध्ये चाललेत.
या ठिकाणी व्हॉट हार्डवर्क फ्रॉम ऑल दिस पीपल. अप्रतिम कामगिरी आमच्या संस्थेमार्फत, जयदुर्गा माता क्रिकेट संघ कटाईमार्फत. कारण जेव्हा जेव्हा शंका येईल गोलंदाजीच्या ॲक्शनचं, त्यावेळेला तिसरा पंच आतमध्ये जातो. हे चित्र या स्पर्धेत बघायला मिळाले. उद्देश पारदर्शकता, उद्देश चांगलं क्रिकेट, आणि हेच याचं पूर्ण श्रेय या कमिटीला जाते. काशीनाथ पाटील, अनंता पाटील, महेश पाटील, दत्ता चौधरी, लक्ष्मण चौधरी, शंकर पाटील, अनिल पाटील, दीपक चौधरी, रंगनाथ चौधरी, प्रफुल्ल पाटील, त्याच्यानंतर आमच्या संतोष बेडेकर, विनोद रतन पाटील याचा उल्लेख केला पाहिजे, प्रमोद रतन पाटील, आमच्या राजू शेठचं मार्गदर्शन, दादांचं मार्गदर्शन सातत्याने अप्रतिम. कारण हे एक टीम वर्क आहे आणि ही मुलं जे कष्ट करतात, मी बघतो हे तुम्ही जे मैदान बघताय, हे जे स्टेडियम बघताय, हे जे भव्य दिव्य व्यासपीठ बघताय, याच्या मागे जवळजवळ 3 महिन्याची मेहनत आहे. आणि 3 महिन्याच्या मेहनतीला एक स्वरूप देतात दिवस रात्र करून. किती दिवस झालेत रात्री मुलं झोपलेली नाहीत, 2-2, 2:30, 3-3 वाजेपर्यंत जागतायत. ऑन साईडला लाफ केलंय. याच फटक्यासाठी केव्हापासून प्रणील प्रयत्नशील होते आणि हा चेंडू आता मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. जो जीता हुई सिकंदर. नाझीर हुसेनचे काही चित्रपट आमिर खानच्या करिअरच्या दृष्टीने हे चित्रपट अत्यंत महत्त्वाचं होतं. धावसंख्या 44. धावा इनफ आहेत का? मला असं वाटतंय दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे आर्यन स्पोर्ट आणि आदित्य 11 यांच्या मार्फत. जेव्हा जेव्हा धावा कमी होतील तेव्हा तेव्हा गोलंदाजांचं जबाबदारी इथे वाढेल. आणि इथे या मैदानावर गोलंदाजांना आव्हान आहे. नरेश म्हात्रे, आमदार संजय पत्नीस यांच्यासाठी माहिती आहे. नरेश म्हात्रे जे आमचे क्युरेटर आहेत, ज्यांनी हे खेळपट्टी बनवले, एकही भेगा जात नाही. दररोज जाऊन आम्ही खेळपट्टीला वॉच करतो. इतकी सुंदर खेळपट्टी आहे. लाफ करण्याचा प्रयत्न, चेंडू थांबून आला तर धावबाद होतील असं चित्र दिसतंय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत कार्यसम्राट आमदार सुभाष भोईर साहेब, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई, कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. तर आमदार सुभाष भोईर यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे असं मला कळलंय आणि त्यांचं आगमन होतं. या आपण सामन्याकडे जा. सामना झालेला आपण बघतो. धावसंख्या 44 आणि फलंदाज मोरे धावबाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज उतरतोय. वन ऑफ द ग्रेट डेंजरस क्रिकेटर ऑफ सबअर्बन क्रिकेट मुंबई, सादिक. तर आमदार आपण बघतोय सुभाष भोईर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016, तसंच नगरसेवक रमाकांत भोईर यांचंही आगमन झालं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो आसनस्थ होण्यासाठी. आणि एकंदरीत मैदानावर हा 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय मैदानावर. नगरसेवक सन्माननीय रमाकांत पाटील साहेब, आपण या समारंभासाठी आवर्जून उपस्थित आहात. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई, माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत. चालू असताना घेऊ नको दुसरं बोलणं, ओव्हरलॅपिंग होतं. लाईव्ह टेलिकास्ट आहे ना, चीप वाटेल. मला सांग ना, हे थांबेल लगेच. तू नुसतं नाव घे, मी थांबेल. तर षटक पूर्ण झाले. तर 5 धावसंख्या झाली 44, टार्गेट आहे 45. प्रति षटकाच्या मागे 9 धावांची या ठिकाणी गती दिलेली आहे. आस्किंग रन रेट. या आपण या ठिकाणी एक सत्कार घेऊया, कारण 4 जानेवारीला एक सुंदर 4 आणि 5 जानेवारीला या ठिकाणी आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळाला होता एका मुलामार्फत, ज्यांनी एक विश्वविक्रम या ठिकाणी 1009 धावा करून केल्या. आणि प्रणव प्रशांत दनवडे, त्यांचे कोच मोबिन शेख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार. प्रेक्षकांना विनंती, एकदा टाळ्या उद्या. आणि प्रेक्षकांना विनंती करतो उभे राहा जरा प्लीज. एक रिस्पेक्ट आहे मोबिन शेखला, थोडंसं उभे राहा, कारण यांच्यामुळेच ते विश्व रेकॉर्ड आपल्याला 1009 धावांचा आपल्याला मोबिन शेख या ठिकाणी आहेत प्रशिक्षक, ज्यांनी त्याला घडवलं. हा पुढचा सचिन आहे असं म्हटलं तरी आपल्याला या ठिकाणी अतिशक्ती होणार नाहीये. 1009 धावा प्रणवने कुठल्या होत्या. आमदार सुभाषजी या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार आपण बघू. आणि हा सत्कार मोबिन शेख यांचा या ठिकाणी केला जातोय. पूर्ण विश्वाचं लक्ष या रेकॉर्डकडे होतं. 114 वर्ष जुनं रेकॉर्ड तोडून एक नवीन विश्व विक्रम 1009 धावांचं या ठिकाणी
1009 धावांचा बघायला मिळते. दादा आपले आपण बघतोय लोकनेते माननीय श्री रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत हा सत्कार या ठिकाणी केला जातोय आणि अत्यंत चांगला परफॉर्मन्स 24-40 अजून खेळाडू त्यांच्याकडे आहेत जे घडतायत. त्यांच्या शिबिरामध्ये प्रशिक्षणामध्ये एक चांगलं वाक्य ते बोलले की प्रणवच्या माध्यमातून पूर्ण जगाचं लक्ष गेलं, भारताचं लक्ष गेलं, MCAचं आणि BCCIचं लक्ष गेलं. आपल्या कल्याण डोंबिवलीकडे फॅसिलिटीमध्ये वाढ व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने फॅसिलिटी जर वाढल्या सगळ्या स्पोर्ट्ससाठी तर आपली मुलं जी या मातीमधली आहेत त्यांना फॅसिलिटी मिळाले तर मुलं राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतात असं या गुरुवर्य मोबिन शेख यांचं म्हणणं आहे. ज्यांनी प्रणवला घडवलं. आजही त्यांच्याकडे 44 खेळाडू आहेत. आजही अंडर-12, अंडर-14, अंडर-16 खेळाडू त्यांच्याकडे प्रशिक्षण लांबून लांबून गावामधून येत आहेत. गरीब मुलं आहेत मात्र त्यांना ते सगळे सामावून घेत आहेत गुणवत्ता असल्यामुळे आणि पूर्ण परिश्रम या ठिकाणी मोबिन शेख घेत आहेत या मुलांना घडवण्यासाठी. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांचा मनपूर्वक अभिनंदन रमेश रतन पाटील आमचे लोकनेते यांच्या मार्फत आणि तसंच आमदारांमार्फत सुद्धा असंच तुमचं कार्य चालू राहू द्या. भविष्यामध्ये चांगले टॅलेंट, कारण एक वाक्य ते चांगले बोलले, जर मला अजून सपोर्ट मिळाला तर सगळ्या भारताला मी आपल्याकडे म्हणजे चांगल्या टॅलेंटला मी इकडे लक्ष वेधीन सगळ्या ना आपल्या कमिटीचं सुद्धा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर सुभाष भोईर साहेबांचे आपण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी घेणारे अमूल्य वेळ घेऊन आमदार या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करतो, दादांच्याच शुभ असते कारण दादांच्याच मार्गदर्शकाली 15 वर्ष ही स्पर्धा आपण सातत्याने बघतोय. लोकनेते माजी आमदार माननीय श्री रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत आमदार सुभाष भोईर यांचा या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय. दादांच्या शुभ हस्ते सत्कार होते. आमदार सुभाष भोईर यांचं योगायोग बघा, 2 आमदार या ठिकाणी उपस्थित, एक संजय पुतनीस आहेत, सुभाष भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले आहेत. मी आमदार संजय पोतनीस साहेबांना आता आमंत्रित करतो, त्यांचाही सत्कार या ठिकाणी होईल. रसिकांनो, सुप्रीमो फाउंडेशनचे सर्व सेवा, राजेंद्र स्पोर्ट्स क्लबचे सर्व सेवा आणि मोबिन शेखला ते आपण बघतोय. याच्या अगोदर पृथ्वी शाह यांनी जो रेकॉर्ड केला होता तो रेकॉर्ड या ठिकाणी प्रणवने तोडला. आमदार भेटतायत सुभाषजी त्यांना या ठिकाणी रमेशजी रतन पाटील, संजय पोतनीस, आमदार संजय पोतनीस ते विभाग प्रमुख सुद्धा आहेत, विभाग क्रमांक 6 चे शिवसेनेचे, आणि त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि तसंच शाल आणि सन्मान चिन्ह देऊन विनोद सिंह सुद्धा उभे आहे. मागच्या विनोदनी सुप्रीमोला व्हिजिट दिली होती. विनोद रतन पाटील, अनंता सगळे आले होते या ठिकाणी आणि अत्यंत सुंदर स्पर्धा सुप्रीमोची बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती स्पर्धा असते आणि ती स्पर्धा यावर्षी 10 एप्रिल ते 17 एप्रिलच्या दरम्यान एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर तुम्ही बघू शकाल. अत्यंत आनंदाची बातमी, मागच्या वर्षी सुप्रीमो कव्हर करायला मुंबई क्रिकेट असोसिएशनची सिलेक्शन कमिटी उपस्थित होती. 22 खेळाडू त्यांनी सुप्रीमोमधून निवडले. हा पहिला विक्रम आहे टेनिस विश्वातला की टेनिस विश्वाच्या स्पर्धामधून हे MCAचे सगळे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या खेळाडूंना निवडलं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आमचे उद्योजक प्रकाश जी शुक्ला जे बाईंच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार घेणार आहोत आणि प्रकाश शुक्ला यांचा या ठिकाणी आता सत्कार होईल. आमच्या लाडके आमचे लोकनेते माननीय रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत शुक्लाजी तुम्ही अमूल्य वेळ काढून आलात हा सामना बघण्यासाठी. त्यांनाही शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रकाशजी शुक्ला यांचाही या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सत्कार करतोय. उद्योजक यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि तसंच दोन्ही आमदारांनी अमूल्य वेळ दिली या ठिकाणी, सुभाषजी भोईर आणि तसंच संजय पोतनी. जवळजवळ 1 तास 22 मिनिटं झाले. तर संजयजी बाई आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. बाईंचा क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. त्यांचा स्वतःचा एक संघ आहे राजेंद्र 11, त्या संघ नेहमी खेळताना आपण बघतोय. पृथ्वी शाहच्या मागे सुद्धा त्याच्यानंतर त्यांचा सामना सुद्धा आहे, ज्या वेळेला इथे पण SPच्या माध्यमातून त्या संघातील मंदार गरुडे लीड करतायत. या सगळ्या खेळूंना बाईंच्या संघातील खेळून आपण बघू शकतो. ते स्वतः क्रिकेट खेळतात. बाई सकाळी 6:30 वाजता मैदानावर असतात आणि सातत्याने ते लेदर क्रिकेट खेळतात आणि लेदर क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू त्या ठिकाणी खेळत असताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या राजेंद्र स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सुद्धा सामना सुरू करूया. चेंडू फुल टॉस आहे, लाफ केलाय, पावा प्ले आहे, प्रणील आहे त्या ठिकाणी. मोरे खूप चांगल्या पद्धतीने सहजरीतीने आपल्या डाव्या बाजूला वळत असताना जेल टिपतोय आणि फलंदाज मैदानावर त्या ठिकाणी बाद होते. टार्गेट आहे 45, आस्किंग रन रेट आहे 9. प्रति षटकाच्या मागे अनंता पाटील. अनंता लॉट ऑफ थँक्स. अनंता आणि त्यांचे सहकारी भाईंना आमंत्रण देण्यासाठी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी गेले होते. अर्धा पाऊण तास बाईने त्यांच्यावर गप्पा मारल्या, स्पर्धेची माहिती एकंदरीत गेली आणि इकडे सुद्धा आपण बघतोय 1.5 तासापासून आमदार संजय पोतनीस सामना एन्जॉय करतायत. आमदार सुभाष भोईर सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 आमदार या ठिकाणी विधानसभेचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना. धावसंख्या 2.
महाराष्ट्र शासनाचे आपले क्रीडा मंत्री विनोद तावडे साहेबांनी सुद्धा एज्युकेशनच्या माध्यमातून प्रशांत दन्नावडे याला सपोर्ट करण्याचं वचन दिलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला स्कॉलरशिप दिली आहे 5 वर्षाची. प्रत्येक महिन्यात 10,000 रुपयाची मदत त्याला मिळेल. सातत्याने ही आणखीन एक आनंदाची बातमी आहे. आणि आत्ताच मोबिनजींना मी विचारलं, जास्तीत जास्त त्याच्या करिअरकडेच आता लक्ष दिलं जाते. मॅक्झिमम त्यांनी प्रॅक्टिस करावं, कारण सगळे तज्ज्ञ तेच त्याला सांगणार. सातत्याने मॅक्झिमम त्यांनी प्रॅक्टिस करावं, लवकरच्या लवकर पुढे यावं. त्याचं स्वप्न अंडर-19 भारताच्या तिरंगाला रिप्रेझेंट करण्याचं. लाफ केला ऑन साइडला 6 धावा. अप्रतिम टायमिंग या ठिकाणी. एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका कसा बघायला मिळतो त्या पद्धतीने हा फटका फ्लाय होतोय या ठिकाणी मिड विकेटला. बापू हे फलंदाज संघाच्या धावसंख्येला आकार देत असताना पुढे नेत आहेत आता 8 या धावसंख्येवर. तर नॉन स्ट्रायकरचा फलंदाज जो आहे तो दिल्लीचा प्लेअर आहे इथेचा. गोव्याच्या खेळाडूंना पाहिलं, कोल्हापूरच्या खेळाडूंना तुम्ही या ठिकाणी पाहिलं. चेंडू इथेश नाही, नितेश आहे त्याचं नाव. चेंडू ऑन साइडला खेळतायत. अत्यंत प्रसन्न वातावरण. आणि तसंच दुसरी अजून एक चांगली माहिती रसिकांसाठी, मान्यवरांसाठी, एकमेव ही स्पर्धा आहे ज्याचा चेंडू सकाळी बरोबर 8:55 पडतो. त्याच्या अगोदरच पडतो. आज सुद्धा 8:39 टॉस झालाय आणि 8:51 पहिला चेंडू पडलाय. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 9 दिवसाचा शेड्यूल विसरू नका. सुप्रीमो चषक 10 एप्रिल ते 17 एप्रिल संध्याकाळी बघू शकाल. एका बाजूला सांताक्रुझचे संघ, सांताक्रुझचे आधी काही मॅचेस फर्स्ट राऊंडचे होतील, त्याच्यामधून 8 संघांची निवड होईल आणि त्यांच्या मॅचेस नंतर सातत्याने तुम्ही बघू शकाल. आणि एका बाजूला तुम्ही फक्त महाराष्ट्रच नाही, मुंबईच नाही तर बाहेरचे संघ सुद्धा, कलकत्ताचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आणि मागच्या वर्षी शिवाजी पाकचा संघ, ओमकारचा संघाने चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याच्या अगोदरच्या वर्षी वाडानी, पालघर जिल्ह्याने. आणि या वर्षी बघायचंय इथे कोण जिंकतंय आणि सुप्रीमोमध्ये कोण जिंकतंय याच्यावरतीच लक्ष सगळ्या रसिकांचं आहे. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून ई चॅट चालू असते, कुठला खेळाडू कसा खेळतोय, कुठला संघ कसा खेळतोय. राहुल येतोय आता गोलंदाज. धावसंख्या आपण बघतोय पहिला पॉवर प्लेमध्ये 9 धावाल्या, 1 गडी बाद झाला तो मैदानावरती. बापू खेळत आहेत 7 वर. नितेश अजून त्यांना या ठिकाणी खातं उघडायचं. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे सगळे मान्यवर या ठिकाणी क्रिकेट एन्जॉय करत असताना. P2 पॉवर प्ले चालू आहे. ऑफ साइडला बघूया. शॉर्ट थर्डमॅन लाईक क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, ऑन साइडला फाईन लेग आपण बघतोय वरती आहे. तसंच शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेटला फिल्डर आहे. आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. काल सनम या ठिकाणी, सनम आणि तसंच लाला ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते त्या पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न. बोला तुम्ही बोला. या ठिकाणी प्रसिद्ध गायक उपस्थित आहेत. विशेषतः बदामची राणी हे गाणं आपण ज्यांचं ऐकलं, सुजित पाटील गायक यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत. आत आला होता. बॅकफूट स्क्वायर ड्राईव्ह दाखवत असताना या ठिकाणी फलंदाज सगळे फटके बापूकडे ते जे या ठिकाणी चित्र दाखवत आहेत. अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतात, बॅकफूट ड्राईव्ह दाखवतात, बॅकफूट स्क्वायर ड्राईव्ह दाखवतात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं तर जवळजवळ 12 ते 13 वेळा स्क्वायर ड्राईव्ह बघायला मिळते, जी दुर्मिळ फटका आहेत. आणि हे फटके खेळणारे खेळाडू अत्यंत चांगले, बेसिक त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं असं म्हटलं जातं. पुढचा चेंडू बापू यांना, बापू यावेळेला बघायचा आहे. चेंडू ऑन साईडला खेळलेत, क्षेत्ररक्षक डीपमध्ये त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतायत. आणि या सिंगलने बापू पुढे सरकत आहेत 12 या धावसंख्येवर. नितेशला अजून खाता उघडायचं संघाच्या धावसंख्येला पुढे आकार दिले त्यांनी 14 या धावसंख्येवर. 45 धावा एकंदरीत 5 षटकात आस्किंग 9च्या रूपाने करायचं. पहिल्या षटकात 9 धावा एक्झॅक्टली आलेत. या षटकात ते पूर्ण होतात का बघायला आवडेल. स्ट्राईकवर नितेश, दिल्लीचा हा खेळाडू आहे. पुढचा चेंडू यावेळेला दिल्लीचा हा खेळाडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट होत आहेत त्या ठिकाणी. गौतम गंभीर दिल्लीने दिलाय, विराट कोहली दिल्लीने दिलाय, वीरेंद्र सेहवाग दिल्लीने दिलाय, ईशांत शर्मा दिल्लीने दिलाय. सातानी त्याचा उल्लेख केला पाहिजे या ठिकाणी. अनिल कुंबळेचे 10 विकेट सुद्धा त्याच दिल्लीच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळाले, त्याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. काल पद्माकर शिवकर या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी 10 विकेट 13 वेळा काढले होते. लॉफ केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी. जेल असू शकतो आणि मैदानावरती फलंदाज बाद होते त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या असताना मैदानावर 14. तर पार्टनरशिप मैदानावर 12 धावांची बघायला मिळाली, ते म्हणजे बापू आणि नितेश यांच्यामध्ये. तर बाईंचा संघ
SP11 यांचं आगमन झालं आहे. मंदार गरुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आगमन झालं. त्यांना इन ॲक्शनमध्ये पुढच्या सामन्यात बघू शकाल. सावकार 11 आणि SP11 यांच्यामध्ये. तेवढे लगेच आमच्या व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं इथे स्वागत आम्ही इथे करत आहोत. अजित कासुर्डे महाबळेश्वरच्या तालुका प्रमुख यांचं सुद्धा इथे सन्मान इथे करण्यात येईल. आणि मी रमेश दादा त्यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते अजित कासुर्डे यांचं आपण इथे सन्मानित करायचं त्यांना. त्याचबरोबर आमच्यासोबत महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा उपस्थित आहेत. कल्याण महानगरपालिका रमाकांत पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येईल. आणि आमच्या दादांच्या हस्ते हा इथे आम्ही सन्मान इथे करत आहोत रमाकांत पाटील साहेबांचा. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर अजून एक आमचे मान्यवर शिवाजी आव्हाड यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करतो दादांना की आपल्या हस्ते त्यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. धन्यवाद प्रसाद. जाऊया सामन्याकडे. जे मान्यवर अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहतात सामना एन्जॉय करण्यासाठी आद्य कर्तव्य आहे. आणि या ठिकाणी आपण दादांच्या मध्ये हे सगळे ट्रॉफीज तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला या ठिकाणी हे सगळे ट्रॉफीज देण्यात येईल. दोन्ही वेगळे पारितोषिक. ग्रामीणला 3 लाखाच्या पलीकडे बक्षीस आहे. ओपनलाही 3 लाखाच्या पलीकडे बक्षीस आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी कार आहे. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करीन ते मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस सुद्धा दाखवावे. या ठिकाणी दादा सत्कार करत असताना सगळ्या मान्यवरांचं अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आले. दादांवर प्रेम करणारे सगळे व्यक्ती आहेत. आणि हे सगळे या ठिकाणी सातत्याने आपण बघते पहिल्या दिवसापासून 18 तारखेपासून. ही ट्रॉफी तुम्ही कार बघू शकता. ही रेनॉल्डची गाडी आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. होंडा ॲक्टिवा आहे 2 बॅट्समॅन आणि बॉलरसाठी सुद्धा ती गाडी तुम्ही दाखवू शकता. प्रमोदजी रतन पाटील यांचे जवळच्या मित्रांनी हे 2 पारितोषिके त्यांनी ठेवले आहेत. होंडा ॲक्टिवा या ठिकाणी. मात्र ग्रामीणलाही बक्षीस आहेत. ओपन क्रिकेटलाही बक्षीस आहेत. 3 जर सिक्सर मारले तर त्यालाही या ठिकाणी पारितोषिक आहे. 3000. हॅट्रिक काढलं तर 3000 आहे आयोजकांकडून. अर्धशतक जर मारलं तर तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक आहे 5000चं. अर्धशतक आतापर्यंत 2 अर्धशतक आपल्याला विशाल आणि तसंच संदीपच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. एका बाजूला उसरकर आणि एका बाजूला दिवा यांनी उच्चांक गाठलं होतं. 91-92 धावा टार्गेट दिलं होतं आणि दिवाने चेस केलं ते 90 धावा. बोल प्रसाद. व्यासपीठावर आमच्या काही पाहुणे मान्यवर उपस्थित आहेत. मेंबर ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे त्यांचा सुद्धा इथे आम्ही सत्कार इथे करत आहोत. मी दादांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण सत्कार करायचा आहे. रमेश खंडेलवाल साहेब यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान करत आहोत. आणि मी दादांच्या हस्ते विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. रमेश खंडेलवाल यांचा ते सन्मान करतील रमेशदादा पाटील. त्याचबरोबर पोपटलाल भंडारी यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येईल. रोटरी मेंबर ऑफ द रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया पोपटलाल भंडारे यांचा सुद्धा इथे सन्मान इथे करण्यात येतोय. दादांच्या हस्ते हा इथे आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत गजानन भाग्यवंत यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान इथे करत आहोत. गजानन भाग्यवंत साहेब मेंबर ऑफ द रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरियाचे गजानन भाग्यवंत. आणि त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत. हे तुम्ही पाहू शकता दादांच्या हस्ते हे त्यांचा सन्मान इथे आम्ही करत आहोत. व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित झालेत. गजानन भाग्यवंत यांचा सुद्धा इथे सन्मान इथे करण्यात येईल दादांच्या हस्ते. गजानन भाग्यवंत साहेब. त्याचं अजून एक व्यक्तिमत्व आहेत अवधेश उपाध्याय. अवधेश उपाध्याय आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर. मेंबर ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंडस्ट्रियल एरिया. अवधेश साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो रमेश दादांना की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 18. 45 धावा करायचे आहेत. 18 धावा आलेल्या आहेत. अजूनही मैदानावर धावांची गरज आहे. ती 27. षटक मैदानावर हे दुसरं 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिलं अंकुरने हँडल केलं तर दुसरं राहुलने. आता तिसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज येत आहेत. म्हणजे अजूनही मैदानावर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि प्रति षटकाच्या मागे आस्किंग 9 म्हणजे 9ची गती ठेवत आहेत या ठिकाणी आर्यन 11. गोलंदाज अंकुर सामोरं जातील फलंदाज बॅटम पॅडच्या मध्ये होता चेंडू. रवी आहेत फलंदाज ऑन साईडला खेळलेत. मिड शॉर्ट मिड विकेटला
फिल्डर फार वेगाने त्या ठिकाणी येत आहेत. प्रीतम एकाच ऍक्शन मध्ये उचलण्याचा प्रयत्न, हातातून निसटतोय चेंडू. भारत खेळलेला आपण रवींद्र संते यालाही या स्पर्धेत खेळताना पाहिला. इंडिया डिसेबल टीमसाठी ज्यांनी 8 सामने भारतासाठी रिप्रेझेंट केलं त्याला या ठिकाणी खेळताना पाहिला. फार मोठा सन्मान आहे. रणजीपटू काल संतोष सक्सेना खेळले. रणजीपटू संतोष शिंदे जे इंडियन रेल्वे मुंबई पोलीससाठी रिप्रेझेंट करतात त्यांनाही आपण या ठिकाणी खेळताना आपण बघणार आहोत. हा सन्मान आहे कारण याच्या व्यतिरिक्त कॉर्पोरेट क्रिकेटचे तसंच प्रत्येक कंपनीसाठी खेळणारे टाइमशील खेळणारे खेळाडू मला वाटतं आता हळूहळू ओपन क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला मैदानावर दिसत आहेत. अंकुर उल्लाफ केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी फलंदाज रवी मार्फत आणि धावसंख्येला आकार देत आहेत आता 26 या धावसंख्येवर. धावांची गती वाढवावा लागेल कारण प्रति षटकाच्या मागे 9 नक्कीच ठेवली आणि रवीला माहिती आहे आता जर वाढवली नाही तर शेवटच्या षटकात दबाव वाढू शकतो आपल्यावर. मात्र गती ठेवली आहे त्यांनी मागच्या 2 षटकात. आता त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न दिसतोय आणि अंकुर प्रयत्न करत आहेत त्यांना शांत ठेवण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर पडल्यानंतर अपील होतोय. टर्न झाला होता चेंडू उजव्या एसटीवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला होता. हीच गोष्ट बघून पंच पेटावला होता अपील आणि धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय 27 या धावसंख्येवर. फार वेळानंतर बापू स्ट्राईकवर 16वर खेळत आहेत. 1 षटकार आणि 2 चौकार. एक क्लास कव्हर ड्राईव्ह त्यांनी थोड्या वेळापूर्वी दाखवला होता. फुल भीमर होता जवळजवळ आणि पंचांकडे बघतायत त्या ठिकाणी बापू मात्र त्यांच्या हृदयाच्या जवळ तो चेंडू आला होता. अगदी द्विधा मनस्थिती झाले की चेंडू खेळू का सोडू या विचारात. सादिक एसटीच्या मागे चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये मिस टाइम होते. लेग स्लिपला जात आहेत. फिल्डरही त्या ठिकाणी बीट होत आहेत. स्वतः सादिक कव्हर करत असताना सगळीकडे बघायचं. त्याच दरम्यान अपील होतोय तर भरपूर त्या ठिकाणी घटना घडत आहेत मैदानावरती कारण अतिशय सोप्या पद्धतीने रवी आणि बापू खेळत होते. आता मात्र या ठिकाणी अंकुर प्रयत्नशील आहेत त्यांना बीट करण्यासाठी. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हळूहळू आता आपण बघतोय आदित्य 11 सामन्यामध्ये येतोय. बापू काहीतरी सूचना दिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जागेवर यष्टी सजवत असताना फुल टॉस लॉफ केला ऑन साइडला. जेल असेल फलंदाज बाद. लगेचच आम्ही वळत आहोत व्यासपीठावर. आमचे काही मान्यवर तिथे आहेत त्यांचा तिथे सत्कार आम्ही करत आहोत सन्मान करत आहोत. मंदार गोंगे साहेब आमच्या सोबत आहेत त्यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल आणि मी रमेश दादांना विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार रमेश दादा पाटील यांच्या हस्ते हा मंदार गोंगे यांचा इथे आम्ही सन्मान करत आहोत. मंदार गोंगे साहेब यांचा सत्कार इथे करतायत रमेश दादा पाटील. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत माजी नगरसेवक नंदू गुळे साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार इथे करण्यात येईल. त्यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येतोय. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर अजून 2 मान्यवर आहेत त्यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल. माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार इथे करण्यात येईल. कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार इथे करण्यात येतोय आणि आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते आम्ही हा इथे सत्कार इथे करत आहोत. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहेत प्रकाश शहा साहेब यांचा सुद्धा आम्ही त्यांना इथे सन्मानित करत आहोत. प्रकाश झा साहेब आणि व्यासपीठावर प्रकाश शहा साहेब यांचा ते सत्कार इथे करतायत या स्पर्धेचे शिल्पकार रमेशदादा पाटील. ओव्हर टू काउंटर बॉक्स. थँक्यू. मुकुंदा पाटील ड्रिंक स्टॉलिशच्या बरोबर एक अजून एक संकल्पना आहे. 3 षटकानंतर ड्रिंकची ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते. ड्रोन कॅमेरा या ठिकाणी वापरण्यात आलाय. क्रेन कॅमेरा या ठिकाणी वापरण्यात आलाय.
आणि यावर्षी आपण अजून काही बदल सुद्धा आपण बघतोय. स्टँड जे आहेत, समोरचा जो स्टँड आहे तो 13 पावलांचा स्टँड या ठिकाणी बनवण्यात आला आहे. कारण समोरून सामना बघण्याचा एक वेगळाच आनंद, जसं वानखेडे नॉर्थ स्टँडमधून आपण एन्जॉय करतो तसं आपण एन्जॉय करू शकतो. दादा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. दोन्ही आमदार या ठिकाणी संजय पोत्तीस आणि सुभाजी भोईर या ठिकाणी सामना एन्जॉय करतायत. धावसंख्या झालेली आपण बघतोय ते 28. 45 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. वॉट अ बॅटिंग, क्लास कव्हर ड्राईव्ह. एच मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. सादिक खूप कठीण असतं जे त्या ठिकाणी ओव्हरथ्रो होतोय. गरज होती का? अति एक्साइटमेंट सुद्धा कधी कधी तुम्ही बघा. अजून एक धाव निघाले, बघितले की रिलॅक्स आहे तिकडे फिल्डर्स. हे टेनिस विश्वामध्ये बघायला मिळते. चेंडू आता भरपूर वेळ ठेवाल किंवा ओव्हरथ्रो कराल तर जिथे 1 जायला पाहिजे तिथे 3 येऊ शकतात, किंवा जिथे 2 जायला पाहिजे तिथे 4 येऊ शकतात. बाई असतायत असे चित्र बघायला मिळतं भरपूर वेळा टेनिस विश्वात. कधी कधी जिंकलेला सामना सुद्धा हातातून जातो. मागच्या सुप्रीमो चषक मधला आमचा सामना आम्ही विसरलेला नाहीये. धावसंख्या 30. बाई स्माइल करत असताना मोरे स्टँड एंड कडून समोर जातील त्यांना बापू. 17 धावा करायच्या होत्या, त्याच्यातले धावा आलेत. अजूनही 15 धावा पाहिजे. चेंडू डॉट जातोय, पडल्यानंतर टर्न होते. हां बोल प्रसाद. पुढे व्यासपीठावर आपण परिवहन समिती सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रल्हाद म्हात्रे आमच्यासोबत आहेत. तर व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता गोपाल लांडगे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अजून एक इथे आम्ही पाहुण्यांचा इथे सत्कार इथे आम्ही करणार आहोत व्यासपीठावर लगेचच. परिवहन समिती सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रल्हाद म्हात्रे साहेब यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान इथे आम्ही करणार आहोत. आणि मी रमेश दादांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते प्रल्हाद म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली चे भरत शहा हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. या व्यासपीठावर या मान्यवरांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. भरत शहा साहेबांचा इथे सन्मान इथे होईल. आणि मी दादांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण या व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर चुन्नीबाई सावला हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांचा सुद्धा इथे आम्ही त्यांना इथे सन्मानित करत आहोत. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सन्माननीय चुन्नीबाई सावला यांचा सत्कार करतील रमेश दादा पाटील. धन्यवाद. 8 चेंडू आणि 8 धावा. वॉट द मॅच, क्लोज सामना हा सुद्धा. आज सगळे सामने या ठिकाणी रंगतायत. बघूया हा सामना कोण जिंकतं, आर्यन का आदित्य. टॉस करायचा आहे, पुढचा केलेला नाहीये तो. SP 11 आणि सावका 11 कॅप्टन याचे टॉस साठी. ओ वॉट अ डिलिव्हरी. वॉर्निंग बेल देत असताना लेफ्ट हँडर सुरेश याला अँगल झाला तो चेंडू. याच्यासाठीच मी म्हणतो प्रनिल मोरे अत्यंत विस्फोटक अष्टपैलू आहेत. येणारा इतिहास ते लिहितील. पडला चेंडू, बाहेर निघाला. अप्रतिम गोलंदाजी. आता चेंडू बघूया मैदानावर शिल्लक आहेत 7 धावा हवेत 8 पुरे. सामोरे जातात त्यांना सुरेश लेफ्ट हँडर. ऑफ साईडला फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आपण बघतोय. बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर होता, थर्डमॅनच्या फिल्डरला गल्लीमध्ये नाही, त्याला पुन्हा एकदा थर्डमॅनलाच आणतायत. समोर बघूया कव्हर पॉईंटला एक फिल्डर उभा केलाय, लॉंग ऑफला एक फिल्डर उभा केलाय. मोरे ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पाठवलाय ऑफ साईडला, प्लेस केलाय. स्विंग झाल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला. एका सेक्शनमध्ये कव्हर करायला सहज रीतीने सुरेश आणि तसंच त्यांचे सहकारी बापू 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना चांगला फुटवर्क सुरेश मार्फत. मागचा चेंडू डॉट गेला होता, यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला बघून ऑफ साईडला प्लेस करतात. प्रसाद बोलायचं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर आमच्या सोबत आहेत ते शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब आणि त्यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मानित इथे करत आहोत. मी दादांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते गोपाल लांडगे साहेबांना सन्मानित करायचं आहे. कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेना आणि त्याचं तिथे सन्मानित करतील या स्पर्धेचे शिल्पकार आणि माजी आमदार रमेशदादा पाटील.
तर वळूया व्यासपीठावर. नेक्स्ट मॅच SP वर्सेस सावकार आणि याच्यामध्ये नाणेफेकीचा जर कौल करतील विद्यमान आमदार सुभाष भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यायचं आहे व्यासपीठावर आणि या दोन संघनायकाच्या मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. SP 11 वर्सेस सावकार 11 या दोन संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. तर आमदार सुभाष भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतो. या ठिकाणी अनंत वाघ हे ज्याला आपण मॅगी म्हणतो तो सावकारचा संघनायक आहे. अंबरनाथचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो आमदार संजय पोतीस यांचा संघ. SP 11 या ठिकाणी मुकेश अप्रतिम अष्टपैलू उपनगरातले बोरिवलीतले खेळाडू आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमदार सुभाष भोईर स्वतः दोन्ही संघनायकांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते माननीय रमेशजी रतन पाटील जे शिल्पकार आहेत या स्पर्धेचे सातत्याने 15वे वर्ष आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस आमदार सुभाष भोईर या ठिकाणी करत असताना किती चेंडू किती धावा हवेत बघूया. 5 चेंडू अजून बाकी आहेत. बाद झाला फलंदाज बापू 13 चेंडूत 29 धावा करून एकंदरीत मैदानावर आपण स्ट्रायकिंग रन रेट 240 रुपयांनी पाहिलं. टॉस करेल आपल्याला कोणी जिंकलंय. अजूनही मैदानावर 3 धावांची गरज आहे. 42 धावा झालेल्या आहेत. तर सावकार संघातील संघनायक अनंत वाघ म्हणजे मॅगी यांनी टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतले. आमंत्रित केले SP 11ला मुकेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. बघायचे मंदार मुकेश आणि त्यांचे सहकारी काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. हा सामना बघण्यासाठी आम्ही थांबलोय आणि त्या सामन्यानंतरच आम्ही लंच घेऊ आणि धावसंख्या आता जुनी 3 धावांची गरज आहे. मैदानावर 5 चेंडू शिल्लक आहेत. अमित गोलतकर ज्यांनी कल्याणच्या माध्यमातून इतिहास टेनिस विश्वात लिहिला. अनिल गोलतकर, अमित गोलतकर, अजित गोलतकर अत्यंत मला आठवतंय सुप्रीमो झाल्यानंतर बाईंचा तिसऱ्या दिवशी फोन होता. आमचा घसा पूर्ण बसला होता. आम्हाला आवाजही बाहेर पडत नव्हता. प्रबोधन T20 आणि दोन्ही चालू होतं लेदर आणि सॉफ्टबॉल. त्यावेळेला सतीश धुळेची घटना घडली होती. लॉफ केलाय चेंडू आमच्या दिशेला येतोय. बघायचंय सीमा रेषेच्या बाहेर अगोदर पडून तो बाहेर जातोय 4 धावांसाठी. आणि आमदार संजय पोतनीसाठी काल ओपन क्रिकेट सुरू व्हायच्या अगोदर या ठिकाणी जे खेळाडू आपल्याला सोडून गेले त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यात आली आहे. तर सामना इथे जिंकलेला आहे. अप्रतिम कामगिरी बापू याच्या मार्फत 13 चेंडूत 29 धावा त्यांनी कुठल्या. तर एकंदरीत मैदानावर 6 विकेट राखून सामना जिंकलाय आणि मॅन ऑफ